नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि वेलकम तुमचं आपल्या चॅनलमध्ये। जास्त वेळ न घेता डायरेक्ट पॉईंटवर येतो। आज एक काळ्या दगडाचा असा समुद्र किनारा, हिडन बीच, गोव्यातलं साऊथ गोव्यातलं हिडन बीच तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। तर ह्या हिडन बीचची पूर्ण डिटेल तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पहा आणि हा बीच कसा आहे आणि हा बीच उतरण्यासाठी किती डीप जावं लागतं ते पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा काळ्या दगडाचा बीच आणि बघा माझ्या मागे होतोय सनसेट। तर ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजी होल बीच, ग्रँड मदर्स होल बीच, गोव्याचे वास्को येथील एक शांत समुद्र किनारा। हा किनारा नैसर्गिक खडकांमध्ये असलेल्या छिद्रातून प्रवेशासाठी ओळखला जातो, त्यामुळे ह्याला हे नाव मिळालं आहे। हा किनारा पर्यटकांसाठी एक शांत आणि रमणीय ठिकाण आहे। हा दक्षिण किनारा गोव्यातील वास्को जवळ आहे। मुर्मुगाव बंदराच्या म्हणजे मुर्मुगाव फोर्टच्या जवळ असल्याने तो पर्यटकांसाठी सहजपणे पोचता येणार आहे। हा किनारा नैसर्गिक खडकांमध्ये असल्यामुळे त्या काळ्या खडकांमुळे पर्यटक आकर्षित होतात आणि इथला जो सनसेट आहे तो गजब आहे, शांत आणि निर्जनिक। हा किनारा निर्जनिक आणि क्लीन असल्यामुळे आरामदायी अनुभव देतो। इथे पर्यटक जास्त नसल्यामुळे पर्यटकांसाठी एक शांत अनुभव आहे। हा किनारा पर्यटकांसाठी एक खास आणि रमणीय ठिकाण आहे, जिथे शांत आणि सुंदर समुद्र किनाऱ्याचा अनुभव घेता येतो। तर इथे आहे एक क्रॉस, तसेच एक मंदिरसुद्धा आहे इथे, शिवदुर्गा मंदिर। तर हा दोन्हीचा मेळ करून यांच्यामधून जातो तो ग्रँड मदर्स होल बीच। हा वास्कोतील सुंदर समुद्र किनारा आणि इथलं सनसेट फोटोग्राफीसाठी तर एक नंबर स्पॉट आहे। कधी तुम्ही अनुभवला आहे का? नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कशी वाटली तुम्हाला बीचची माहिती हे पण सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे पण नक्कीच सांगा। तर हे काळ्या दगडाचं समुद्र किनारा, पूर्ण इथे काळे कुट्ट दगड आहेत आणि व्ह्यू बघा तुम्ही, गजब व्ह्यू आहे, गजब सनसेटचा व्ह्यू बघा, मस्त काळा कुट्ट समुद्र, काळी दगड, हा व्ह्यू बघा, गजब व्ह्यू, एकदम पॉवरफुल वाटते बघा। सनसेट झालेला आहे, एकदम होतोय दोन बोटीच्या मध्ये मस्त सनसेट होतो। निघालो आपण, इथे काळा कुट्ट दगड आहे, पॉवरफुल, काळा दगड, एकदम काळा। असे दगड तुम्हाला बीचेसवरती खूप कमी पाहायला मिळतात, काही ठराविक बीचेसवर असे दगड आहेत। तर या बीचला तुम्ही कसे पोचाल? या बीचला पोचायचे 2-3 ऑप्शन्स आहेत। तुम्ही वास्को दी गामा रेल्वे स्टेशनवरून उतरून तुम्ही रेंटेड कार, बाईक घेऊन येऊ शकता इथे। प्लस दुसरा ऑप्शन आहे, इथे तुम्ही जे हायर पायलट म्हणून असतात, जे तुम्हाला ड्रॉप करतात बाईकने, जी गोव्यात ती आहे रॅपिडो टाईप सेवा, त्यांना तुम्ही हायर करून तुम्ही इथे हा बीचपर्यंत पोचू शकता। प्लस तुम्हाला लोकल ट्रान्सपोर्ट आहे, लोकल बसेस आहेत इथे पोचायला, त्या बसने पण तुम्ही इथे येऊ शकता। तर जापनीज गार्डन हा तुम्हाला पॉईंट सांगावा लागेल इथे येण्यासाठी। एअरपोर्टवरून पण तुम्ही इथे येऊ शकता।
खूप सारे ऑप्शन आहेत. गोव्यात तुम्ही कुठेही असाल तरी वास्को येथे पोहोचून तुम्ही इथे या बीचपर्यंत येऊ शकता. आणि मोस्ट ऑफ करून तुम्ही काळोख होण्या अगोदर म्हणजे संध्याकाळी 7-7:30 वाजायच्या अगोदरच इथे पोचा. नंतर शक्यतो इथे कोणी येत नाही, खूप काळोख असतो. मंदिरापर्यंत तुम्ही नक्की येऊ शकता, पण खाली तुम्ही येऊ शकता कारण खूप काळोख असतो. आणि दिवसाचा तुम्ही आलात तर लाईफगार्ड वगैरे सगळी व्यवस्था इथे आहे, त्यामुळे रिस्क 0% आहे. या आणि या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्या. चला आता काळोख पडायला आला आणि आपण निघालो. आता इथेच व्हिडिओचा एंड करतोय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आणि असे तुम्हाला गोव्यातले हिडन बीचेस पाहायला आवडतील का नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.